नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित चक्र ही कादंबरी आणि आज भाग 3. मुठीत धरलेल्या सिगरेटचा झुरका घेत लुकानं आकाशात बघितलं आणि डोळे किलकिले करत तो म्हणाला, क्या जमाना था वो. कौन सा रे? अरे वॉर टायमात साली काय चलती होती मालूम. साले सोजीर एकावर एक. मला पाणी प्यायला पण फुरसत नाही भेटायची. या भागीला किती गिऱ्हाईक कमी त्यावेळी आणून दिली माहिती. 2-2 रुपये कमिशन सुटायचं साला. कुठं ही साली कचऱ्यात पडली होती. धंद्याला पोटा पाण्याला मी लावली ह्याला. असं म्हणून लुकानं आपल्या छातीवर हात मारला आणि म्हणाला, पण हा एक बात है, साली औरत अच्छी है, पहिले से एकदम सीधी, क्या समझा. बेनवा लुकाकडे बघत राहिला. मध्येच एकदा त्यांनी काचवाल्याकडनं आणलेलं कॅलेंडर सोडून बघितलं आणि कंटाळून म्हणाला, किती वेळ बसायचं इथं. अरे झालं ना आता तिचं. कशावरनं? काय पाण्याचा आवाज आला की. एवढं म्हणायला आणि पावलं वाजायला एक गाठ पडली. गरीबाला बक्षिसी पण नाही वय. भागीचा आजीजीचा आवाज पाठोपाठ कानावर आला. पुन्हा जवळ पावलं वाजली. या फिरून असंच, भागी म्हणाली आणि कडी काढल्याचा आवाज आला. दार उघडताच पिंजऱ्यातला पोपट उडावा तसा तो माणूस बाहेर उडाला आणि तोंड लपवत समोरच्या टांग्यात घुसला. लुक्का आत गेला. कावा आलास र? भागीनं सलगीनं चौकशी केली. आज कोणाचं थोबाड बघितलं मी. कार बाबा, मी यायच्या आधी दुसरं गिऱ्हाईक. मग त्यात काय झालं? दमले असशील ना तू. ते गेलं ते पापेचं पितर वय. असं म्हणून ती खदाखदा हसली. तिच्या तोंडातून लालसर फवारा बाहेर उडाला. तिला पाहता पाहता बेनवाला वाटलं की पानवाल्यासारखा हिचा एक दात सोन्याचा असायला हवा होता. यो कोण? याला ओळखत नाही वय तू. अरे हो, तो आपला बेनवा आहे, चकल्यावरचा. असं आहे वय. तू कधी आला? हा काय येतोय आताच, पाहिला तुझ्याकडं आलो. असं वय. भागीनं पानाचं तबक ओढलं. बसे पोरा बस. लुकानं फरमान सोडलं आणि बेनवा समोरच्या स्टूलवर बसला. भागीकडे टकमक बघत राहिला. तिच्या नाकावरची चमकी चमकत होती. लुका मात्र उभाच होता. पॅन्टच्या खिशात हात घालून त्यांनी शीळ घातली, खोलीतल्या खोलीत चक्कर मारली आणि भागीच्या समोर उभा राहिला. भागीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी तिला निरखून घेतला आणि म्हणाला, चाच्या चाच्या बागे, साप उतरली की तू. चले मेल्या, काहीतरी काय बोलतो? अगं खरं सांगतो, खोटं नाही बोलत, गळ्या शपथ सांगतोय. लुकानं बोटांची चिमूट आपल्या गळ्याला टेकवली. मध्येच भागी बेसावत असताना त्यांनी तिच्या शरीराला स्पर्श केला आणि पोम पोम असं ओरडत जागच्या जागी खदा खदा हसत नाचला. चल मेल्या, शेरंपण नाही तुला. गालातल्या गालात हसत भागीनं पदर गळाभर ओढून घेतला. ए पोरा, तुला बघायचं का हात लावून? हा बघ की हात लावून. महादेवापुढचा नंदीस का नाही? हा, बुड्ढा झाला पण टवाळी नाही गेली तुझी. भागी चिडल्याच्या आविर्भावात म्हणाली, आय मालूम है, चल उठ नाच चल. पैसे आणले का? अरे पैशाचं काय घेऊन बसली? काळीच काढून हातात देईल. हाय ठाव आहे मला. पोलिसांनी हितनं हाकलला तरी मिजाच नाही उतरली. मिजास? अगं भागे, तू कल्याणला ये, कल्याणला. पोलीस आहेत ना, पोलीस पालिश काढतात माझ्या बोटाला. तुला काय वाटलं? चल मेले, काय सांगशील. असं म्हणत तिने लुकाच्या गालावर चापट मारली आणि आत गेली. तू बस रे इथंच. हा, इधर बैठ तू. असं सांगून लुकाही आत गेला. भागीनं दरवाजा लावायचा प्रयत्न करताच लुका तिच्या अंगावर धावला. संतापून म्हणाला, अगं बाहेरच्या दाराला कडी आहे. हा कुत्रा बाहेर बसलाय आणि मधला बी दरवाजा बंद कशाला? काय कोण तुला पळवतो काय? मग दरवाजा उघडाच राहिला. पैशाचं पाकिट असलेली आपली पॅन्ट लुकानं आतनं बेनवाच्या अंगावर टाकली. पाकिटावर हाताचा पंजा ठेवून बेनवा इमानी कुत्र्यासारखा बसून राहिला. त्याला झोप येत होती. खजरीचं पाणी अद्याप उतरलं नव्हतं, त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या होत्या.
भिंतीला डोकं टेकून डोळे किलकिले करत तो तसाच बसून राहिला. तेवढ्यात ती नको नको म्हणत असताना भागीला नग्नावस्थेत अल्लद उचलून लुका दरवाज्यावर आला आणि म्हणाला, "बघे बाडव्या, बघ बघ बघ." भागीने टुणकन त्याच्या हातातनं उडी मारली आणि ती आत पळाली. मोठमोठ्याने हसत लुकानं पिसाळलेल्या कुत्र्यासारखी तिच्यावर झडप घातली. तो सगळा प्रकार बघून बेनवा मनातल्या मनात खजील झाला. गालातल्या गालात हसायला लागला. त्याची नजर उघड्या दरवाज्यातनं आत डोकावण्यासाठी तळमळत होती. चोरट्या नजरेनं दरवाजाकडे बघत त्यांनी लुकाचं पाकिट काढलं, उघडून बघितलं. 10-10च्या 10-15 नोटा तरी त्यात होत्या. त्यांनी त्यातली एक नोट काढली, आपल्या विजारीच्या खिशात कोंबली आणि पुन्हा बकत ध्यान करून स्वस्थ बसला. बराच वेळ निश्चल राहिला. मग अवघडून खाकरला, समोर पाहत राहिला. समोरच्या भिंतीवर कॅलेंडर होतं. त्या कॅलेंडरवर मुलाचा गोड फोटो होता. ते कॅलेंडर बघितलं आणि बेनवाला आपल्या कॅलेंडरची आठवण झाली. ते कॅलेंडर त्याला फार आवडलं होतं. काचवाल्याकडनं आणलेल्या त्या कॅलेंडरकडे तो बराच वेळ बघत राहिला. झाडाच्या फांदीवर चोचीत चोच घालून 2 सुंदर पाखरं बसली होती. तेवढ्यात पारध्याचा बाण एका पाखराच्या उरात घुसला होता आणि ते दृश्य बघून दुःखी झालेला एक ऋषी दूरवर दिसत होता. फार आवडलं होतं त्याला ते कॅलेंडर. उरात बाण घुसलेल्या पाखराची त्याला कीव आली. ते पाखराकडे बघता बघता तो इतका गढून गेला की बराच वेळ तो श्वास घ्यायलाच विसरला. म्हणून त्याने नाकपुड्या फुगवल्या, खूपशी हवा ओढून घेतली आणि हळूहळू सोडून दिली. हे अशा बसून राहण्याचा मग त्याला आला कंटाळा. ए लुका, आटपणार रे, असं आधी अनेकदा मनातल्या मनात म्हणून शेवटी तो मोठ्यानं म्हणाला, "आज साला बोलला का तू? टाक पॅन्ट आत टाक माझी." लुका आतनं खेकसला. बेनवानं पॅन्ट आत फेकताच बटणं लावत लुका बाहेर आला. त्याच्या मागोमाग पोलक्याच्या गुंड्या लावत भागी आली. बेनवाचं डोकं हलवत लुका म्हणाला, "काय बाडव्या, लुटणार काय सोनं? ना छा छा." असं म्हणत बेनवा बावळटासारखा एकदम उठून उभा राहिला. कॅलेंडरची सुरळी हातात वाटोळी फिरवायला लागला. वाकड्या नजरेनं भागीकडे बघत राहिला. "नाही तर नाही, छोड, मरमेल्या पटकेनं." असं म्हणत लुकानं पाकिट बाहेर काढलं. त्याबरोबर बेनवाची छाती धडधडली. पाकिटातली 10ची नोट त्यांनी भागीच्या अंगावर फेकली आणि म्हणाला, "चल उचल." वाऱ्यावर गिरक्या नोट जमिनीवर पडली, पण भागीने ती उचलली नाही. "उचल उचल." लुका बेफिकिरीनं म्हणाला. "वय वय उचलते की. 8-12 आणेवालीस का नाही मी? मेल्यानं ओठ वरबडून केले का बाब आणि वर 10ची नोट टाकतोय. टाक आणखीन 10. स्वतःच्या बायकोशी लाडानं हसावं तसा लुका हसला आणि आणखीन एक नोट फेकून तडक बाहेर पडला. "ये रे फिरून." असं म्हणत भागी दरवाज्यावर टेकली. बेनवाच्या खांद्यावर हात टाकून लुका रमत गमत चालायला लागला. दोघे नाक्यावर आले तेव्हा रस्त्यावर बरेचसे पोलीस उभे होते. त्यांना बघताच लुका टरकला, काहीसा भयभीत झाला. पण लुकाचं तोंड बघायला पोलिसांना फुरसत नव्हती. रस्त्यावर दुतर्फा लोटलेली गर्दी मागे लोटता लोटता ते थकून जात होते. लहान मोठे, गरीब, पैसेवाले असंख्य लोक रेटारेटी करत, आपल्या मानावर करत रस्त्यावर खेळटून उभे होते. "चाला ये काय का गडबड आहे?" लुका स्वतःशीच पुटपुटला. "ह्याला काहीतरी गडबड आहे बरं का." बेनवाई गोंधळला. लुका गर्दीत सामील झाला. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्याला कळालं की पंतप्रधान नेहरू या रस्त्यानं जाणार आहेत. शेजारच्या वस्तीत झोपड्या मोडून सरकारनं थोडी घरं बांधली होती आणि ती घरं झोपडीवाल्यांना कमी भाड्यानं दिली होती. त्या घरांचं उद्घाटन करून नेहरू या रस्त्यानं जाणार होते आणि म्हणून त्यांना बघण्यासाठी तुफान गर्दी जमलेली होती. माहिती घेऊन लुका गर्दीतनं बाहेर आला आणि म्हणाला, "तू चल रे, आपने काम का नाही आहे." मला वाटलं कसली दंगल झाली काय. नेहरूला काय किती वेळा बघितला. खाली खडे रहने में क्या है, चल चल. थांब की, बघू की जरा. बेनवाची इच्छा मोडू नये म्हणून लुका थांबला. दोघेही गर्दीत घुसले. तेवढ्यात जमाव अस्वस्थ झाला. "आले आले" अशी ओरड झाली. लोक पुढे पुढे सरकले. पंडित नेहरू जिंदाबाद, पंडित जी की जय नारे उठले. त्यातच आज चाहिए आज गरीबों का राज असाही एक घोष ऐकू येत होता. त्या गजबजाटातच मोटारींचा तांडा वेगानं गेला आणि "गेले चले गए" असं म्हणत डिखळ फुटल्यासारखा जमाव पांगला. लुका बाजूला झाला. बेनवा बरोबर चालायला लागला.
बरंच पुढे गेल्यावर त्यानं खिशातनं एक नवीन पाकिट काढलं. उघडून पाहिलं, त्या पाकिटात त्याला 37 रुपये आणि थोडी चिल्लर मिळाली. अरे ये क्या रे लुका, ये पाकिट किधर से लाया? अरे लाया नहीं, लिया लिया, मिला एक तुम्हारे जैसा. असं म्हणून लुका हसला. अपने को क्या है, आज की बोनी हो गई मेरी, तुमको मांगता क्या? असं म्हणत रिकामं पाकिट त्याने बेनवाला दिलं. खाली पाकिट देता है? तो क्या साला भर के मांगता क्या तेरे को? अरे कुछ दे की. ठीक आहे ले. असं म्हणत वरचे 7 रुपये आणि चिल्लर त्यांनी बेनवाला देऊन टाकली आणि 10च्या 3 नोटा खिशात कोंबल्या. अपने को क्या, खाली 10 का नोट मागता. बेनवा खुश झाला. बटनाचा टक टक आवाज करत त्यांनी ते पाकिट 2-4दा उघडलं, बंद केलं, या खिशातून काढून त्या खिशात ठेवलं. चलो खाओ पिओ मजा करो, राज आपना है. असं म्हणत लुका रमत गमत चालायला लागला. मध्येच बेनवानं लुकाचा हात दाबला आणि म्हणाला, अरे लुका सामने देख ना. लुकानं टवकारून समोरच्या फुटपाथवर बघितलं. पुन्नाची पोर आयशा नटून थटून रस्त्याला लागली होती. नायलॉनच्या झिरझिरीत वस्त्रातनं साटींचा परकर स्पष्ट दिसत होता. काळ्या चेहऱ्यावर थापलेली पावडर थरासारखी चिकटली होती आणि ओठांवर फिरवलेल्या रंगीत काडीमुळे ओठ बरबटल्यासारखे दिसत होते. ये तो सालिया अप टू डेट बन गई है, शाबाश रे शाबाश. तो फिर तू क्या समझा, साली एकदम ॲक्ट्रेसच बन गई रे. लुकानं तिला पुन्हा पुन्हा मान वळून बघितली. अब ये साली चली किधर? वो पोस्ट ऑफिस के सामने साली खड़ी रहेंगी अभी. क्यों? अरे गिराइक देखने को. अच्छा. हाँ तुमने हाथ लगाया होगा फिर उसको. हट हट, आपने को धंदा नाही मागता. बेनवानं गर्दीत चुरगाळलेलं कॅलेंडर सरळ केलं. तो लाजल्यासारखा झाला होता. काहीतरी चाळा करावा म्हणून कॅलेंडर सोडलं. ते पुन्हा गुंडाळलं. उसकी बडी बहन बाटली का धंदा करती. बेनवानं आयशाचा विषयच बदलला. अरे बाटलीच्या धंद्यात काय मिळणार आहे? आत बेवडा असला तर बाटलीचा धंदा. भंडाऱ्याची बाटली आहे ना. कोण सर रे? अरे तो नाही का वाडी बंदरच्या नाक्यावरचा मटन प्लेट हाऊसवाला. पाटी बाहेर ठेवून हात साली पडलेली असती. धंदा आहे का? ते ऐकून लुका बराच वेळ गप्प राहिला. गप्प चालत राहिला. बेनवाही गूप राहिला. मग लुका थंड आवाजात म्हणाला, तुमको मालूम नहीं होएगा, तुम तो एकदम बच्चा था उस वक्त. त्यावेळी ही आयशेची बहीण माझ्यावर लय जीव ठेवून होती. तिला पहिल्यांदा उजवली मी. लुकानं इथं लांबसा उसासा सोडला आणि मग बेनवाच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, छोड चलताय चलने दे. बेनवानं मोठ्या कौतुकानं आणि विस्मयानं लुकाकडे बघितलं आणि मग आळोखे पिळोखे देत म्हणाला, कुछ धंदा करना होगा लुका. हे बेकार काम काय बराबर नाही. धंदा तुम्हाऱ्या कल्याण में. आता क्या? अरे तुम्हारा कल्याण कर देंगा मैं. ये तो का बोल. ये तो आज चल. आके करेंगा क्या? क्या करेगा? याडा आहे तू बेनवा, एकदम बच्ची आहे तू. पण काय मिळन काय तिथं? रोज 2 रुपयाला तर खोट नाही. क्या क्या करणे का उधर? भट्टीवर नजर ठेवायची, सामान आणायचं, बाटल्या पोचत्या करायच्या. हा विचार आम्हाला विचार. हो म्हणली तर चल आजच्या रात्री. तू विचार की आम्हाला. अम्मा हा बोलली तर आपने को क्या, मैं आएंगा तुम्हारे साथ. ते वस्तीत पोचले तेव्हा वस्तीत बराचसा अंधार झाला होता. काळ्या दगडी भिंतीपलीकडील बोट धूर ओकत होती. मध्येच भोंगा घुमत होता. वातावरणाला छेदत होता. रस्त्याच्या कामावर राबणारी माणसं परत आली होती. त्यांच्या येण्यानं वस्तीत जीव आला होता. वस्तीला जाग आली होती. गजबजाट माजला होता. चिखलानं अंग माखलेल्या बाया समोरच्या नळापुढे बालद्या ठेवून अर्धनग्न स्थितीत आपली शरीरं धुत होत्या. त्यांना पाहण्यासाठी काही खट्याळ आंबट शौकीन पोरं विजारीच्या खिशात हात टाकून घिरट्या घालत होती, खाकरत होती. पण कुठंही लक्ष न देता तोंडानं स स आवाज करत बाया आपलं अंग धुत होत्या. शेजारीच 2-4 शेंबडी पोरं हागायला बसली होती. 8-10 पावलांवरच्या अंतरावर अब्दुल्लाची बैठक होती. घासलेटचा भगभगता दिवा लावून अब्दुल्ला भजी, कबाब, पापड तळत होता.
अधूनमधून वेडीचं थोटुक फुंकत नळाकडे बघत होता. अंग धुणाऱ्या बायकांकडे चोरटे दृष्टिक्षेप टाकत होता. त्यांच्याकडे बघत छच्चोर आवाजात तो कबाब, ताजा कबाब असं ओरडत होता. काही बापे कामावरनं येताच अब्दुल्लाच्या भोवती कोंडाळा करून बसले होते. वखवखलेल्या तोंडानं कबाब खात होते. जीभ भाजून घेत भजी चगळत होते. कुर्र कुर्र आवाज करत पापड चावत होते. काम संपल्यानंतर ढोसलेली दारू त्यांच्या मेंदूच्या नसा सैल करत होती. त्यामुळे अधिक बडबडावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे जीभ सैल सुटत होती. मिटक्या मारत क्षुल्लकशा कारणावरून सुद्धा ते आवाज चढवत होते. त्यातच कोणाच्या तरी मेहरबानीनं पुन्हा सुद्धा सामील झाला. थडा थडा छातीवर हात मारून कुणाला तरी मोठ्या आवाजात तो बजावत होता. अरे मंगता है तो एक दिन में 100 रुपया कमा सकता है. तुम हमको कुछ ऐसा वैसा मत समजो. झोपड्यांच्या दारात अधूनमधून घासलेटची डबकी भगभग धूर ओकत होती. चुली रणरण पेटल्या होत्या. त्यामुळे लांबून झोपड्याच पेटल्या आहेत असं वाटत होतं. बारक्यासारख्या हिशोबावरून, पोरांच्या भांडणावरनं झोपड्यांच्या दारात उभ्या राहून बायका कचा कचा बोलत होत्या. काही पोरं फुटपाथवर पेंगत होती आणि काही भोकाड पसरून रडतही होती. त्यामुळे सगळी वस्तीच गोंगाटत आहे असं वाटत होतं. पण त्या गोंगाटाला अर्थ मात्र नव्हता, कारण कुणाचं कशात लक्षच नव्हतं. चुलीवर जे शिजत होतं ते शिजवून पुढ्यात पडेपर्यंत गोंगाट गलबला चालू होता. रुकाच्या झोपडी शेजारी मारामारी चालली होती. पण त्यातही कोणाला काही खास वाटत नव्हतं. त्या जागी थोडा गोंगाट अधिक वाढला होता एवढंच. पण म्हणून काही आसपासचा गोंगाट कमी झाला नव्हता. असल्या किरकोळ मारामाऱ्या सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेल्या होत्या. रुकाच्या बायकोनं आपल्या पोराच्या डोसक्यात वेळीची मूठ मारली होती आणि ती वसवस त्याच्या अंगावर येऊन सारखी कचकचत होती. चमण्या रडत उभा होता. त्याच्या कपाळावर खोक पडली होती. त्यातनं रक्ताची धार वाहत होती. सुकलेल्या गटारातनं सांडपाणी सारखावं ना तशी. गरीब भेकरासारख्या दिसणाऱ्या त्याच्या डोळ्यांवर जाड चिकट पाणी चिकटलं होतं. ओठापर्यंत शेंबडाची रेग उतरत होती, काळ्या कुट्ट फत्तरावर थुंकल्यासारखी. दिडक्या पायानं उकिरड्यावर विसावलेल्या गाढवासारखा तो उभा होता. पैरणीचं टोक चुरत रडत होता. डोळ्यांवर मुठी ओढत मुळमुळत होता. रडताना सुद्धा त्याच्या नजरेत राग नव्हता, चेहऱ्यावर संताप नव्हता, कुणाला तो दोष देत नव्हता. कपाळावरच्या जखमेची वेदना होती आणि त्या वेदनेमुळे तो फक्त रडत होता. 18 वर्ष झाली, लहान आहे का हे ढोर? रुकाची बायको सारखी कवकवत होती. झोपडीच्या दारावर पाठीची व्यंकटी टेकून रुका स्वस्थ बसला होता. गुडगुडी ओढत होता. काही घडलंच नाही अशा बेतानं गुडगुडीतून निघणारा गडगड आवाज एकाग्रतेनं कान देऊन ऐकत होता. संगीत ऐकताना पापण्या मिटाव्या तशा मिटत होता. भाडव्या, माती धोंड का खाईनास? हाताचे सुकलेले तळवे हवेत खुपसत रुकाची बायको पुन्हा पुन्हा तणतणत होती. अगं खाईना एक अंड खाल्लं तर. रुका आपल्या गुडगुडीशी बोलला. वय खाईना, तुझं खरं. मडेवानी घरात पाडायचं. रकावटाचं 2 आणा आलं असतं की. अगदी एकांतात असल्यासारखा चमण्या उभा होता. पैरणीचं पूर्ण चुरून गेलेलं टोक गुरासारखा चावत होता. हिरड्यांनी कुरतडत होता. हा चमण्या 18 वर्षांचा झाला तरी त्याला दात आले नव्हते. त्यामुळे तो क्वचित हसला की त्याच्या ओठात हिरड्यांची काळी रेग दिसायची. दात नसलेल्या म्हाताऱ्यासारखा तो बोलायचा. मुळात बोलायचा क्वचित आणि बोलला की पुन्हा पुन्हा तेच घोळत राहायचा. बेट्यानं एक अंड खाल्लं आणि कपाळाला खोक पाडून घेतली होती. अख्खा दिवस चमण्या कोंबड्या सांभाळायचा म्हणण्यापेक्षा कोंबड्यांच्या मागे लागायचा आणि मग रुकाच्या हातचे धपाटे खायचा. काही कामधंदा जमत नाही म्हणून रुकानं कोंबड्या पाळल्या होत्या. पूर्वी दगड घेऊन जाणाऱ्या लॉरीवर तो काम करायचा. एकदा लॉरी उलटली आणि रुका दगडाखाली चिरडला. त्यात त्याचा उजवा हात मनगटातनं तुटला. पोटावर जब्बर मार बसला. त्यामुळे त्याची पचनक्रिया संपुष्टात आली होती. मोजकंच थोडंसं खायचा आणि मग आंबट तोंड करून दिवसभर ढेकर देत बसायचा. खाल्लेलं अन्न गळ्याकडे जळजळतं म्हणून मग करटीभर दारू प्यायचा आणि फुटपाथवर स्वस्थ निपचित पडून राहायचा.
अधूनमधून कवटं कोंबड्या विकायचा आणि किरकोळ कामाई कनवटीला लावायचा. त्याची बायको रस्त्यावर काम करायची, त्यामुळे तो आणि चिमण्या कोंबड्यांवर नजर ठेवून दिवस घालवायचे. रुकाला घरात किंमत नव्हती, त्यामुळे तो कुत्र्या मांजरासारखा घराभोवती घुटमळत असायचा. काहीतरी चाळा हवा म्हणून डाव्या हातात गुडगुडी धरून ओढत बसायचा. चिमण्यानं कवट फोडून खाल्लं म्हणून बायको आगपाखड करत असताना मध्ये काही बोलायचं धैर्य त्याला होत नव्हतं. निखाऱ्यावर फुंक मारून तो थंडपणे गुडगुडी ओढत होता. बाजूला अंधारात उभा राहून चिमण्या मुळमुळत होता. रुकाच्या पायापाशी एक मांजर पासलं पडलं होतं आणि शेजारीच गटारात 2 घुशी चिखलात लुडबुडून काहीतरी चोरून खात होत्या. त्या काळोखातनं लुका आणि बेनवा पुढं आले. लुकाचा पाय मांजरीच्या शेपटीवर पडला. ते तळमळून उठलं आणि पळत सुटलं. दोन्ही घुशी जीव घेऊन पळत सुटल्या. एक लुकाच्या पायावर अडखळली, मागे परतली आणि दुसरी उलटी फिरून लुकाच्या समोरनं गडपही झाली. साला ये गजकरण किधर बीच में आ गया, असं म्हणत लुकानं रुकाच्या बाजल्यावर धाडकन घालून घेतलं. आयो लुकादा, अरे तू का वसा आलासा? रुकाच्या बायकोला आश्चर्य वाटलं. अरे लुका, अरे तू कब आया? रुकानं गुडगुडी पुढे केली. 2 झुरके घेऊन लुकानं गुडगुडी परत देऊन टाकली. राशीन ना 4 दिवस? कसला राहतोय? उधर मेरा चाचा बैठा ना. मजी रे. अरे म्हणजे काय, सुबह सुबह पुलिस थाने पे जाना पड़ता मेरे को. अयो, फिर आज रात को किधर जाएगा? अब तो जाना पड़ेगा ना मेरे को उधर हीच. ए भाई, लुकाला पेज दे ताटलीभर पेज. रुकाची बायको घुशीसारखी बेळात गेली. करवंटीला भोग पाडून काठी बसवलेलं डाऊल तिने मडक्यात घातलं. पेजेचं पाणी ढवळलं. पेज, लुका म्हणाला. क्या रे रुका, खाली पेज? अरे कम से कम मुर्गी गेला. अरे तो आलेचा पत्या नाही रे बाबा, नाही तर 10 कोंबड्या मारल्या असत्या. पण बेनवाच्या आईशीनं कोंबडं घेतलंय आज. ते ऐकताच बेनवा उठला, आपल्या झोपडीकडे गेला. चिमण्याला अंधारात बघताच लुका तिथंच थांबला. अरे चिमणे, रोता घेऊ रे, वाईट पोर रे साला. कवट आईशीकडं द्यायचं, त्याच्याऐवजी फोडून खाल्लं बाडवेने. रुकानं कपडा फाडल्यागत ढेकर दिला. गळ्याकडची जळजळ तोंडावर दाखवली. आद बोसडी के बायदा गाया तू, अरे मुर्गी गाना मुर्गी, असं म्हणत चिमण्याच्या झिंज्यात हात घालून त्यांनी त्याचं डोकं हलवलं. त्या सरशी हाताची मूठ पालथी तोंडावर मारत चिमण्या ब्या ब्या करत कळवळून ओरडला. त्याच्या आईला कॉकलायला लागला, असं म्हणून लुकानं आपला चिकट हात पॅन्टीला पुसला आणि रुकाला म्हणाला, रुका, या बोसडीच्याची उद्याला जिपर दे उडवून, डोसक्यात खवडे उगवले याचे. लुका तिथनं उठला, बेनवाच्या झोपडीकडे गेला. तरी चिमण्या मुक्या प्राण्यासारखा हळूहळू ब्या ब्या करत होता. लुकाचा हात डोक्यात शिरताच सुकू लागलेली केसातली गळवं चाळवल्यासारखी झाली होती आणि त्यामुळे त्याला अतोनात वेदना झाल्या. त्या वेदनेमुळे त्या पोराच्या डोळ्यात टसटशीत टिपं आली. तोंडानं स स करत त्याने श्वास सोडला. जणू स्वतःच्या तोंडानं तो स्वतःच्या डोक्यावर फुंकर घालत होता. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.